हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज थोड्याशा गप्पा मारूया. तुमच्या प्रश्नाचे काही कमेंटचे उत्तरे मी आज देणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा बरेच जण असं मला विचारतात की तुझं चॅनल मॉनिटाईज आहे का? तर हो, माझं चॅनल मॉनिटाईज आहे. आणि खूप जण असंही म्हणतात की ताई तुझं पेमेंट आलं आहे का? तर हो, माझं पेमेंट आलेलं आहे. फर्स्ट पेमेंट आलेलं आहे, पण लाँग व्हिडिओ मी आणखीन बनवलाच नाही, कारण वेळच भेटत नाही. नक्की मी बनवणार आहे आणि मला किती पेमेंट आलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि माझी सुरुवात मी कुठून केली, कधीपासून केली, किती माझे चॅनल आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मी आता सकाळची माझी रुटीन चालू आहे. चहा वगैरे बनवला, दूध तापवायला ठेवलं, पीठ वगैरे तिंबलं आणि नंतर बटाटेसुद्धा ठेवलेले आहेत. तर आज काहीतरी स्पेशल मुलांना बनवायचं होतं, तर त्यामुळे ती घाई चालू होती. तर यांना चहा घ्या म्हटलं तर ते नको बोलले, कारण ते चहा घेत नाहीत. कधीतरच घेतात, सहसा बिलकुलसुद्धा घेत नाहीत. त्यानंतर बरेच जण मला आणखीन एक कमेंट अशी येते की ताई तू जॉब करते का? खूप वेळा तर हा क्वेश्चन विचारला जातो, मला कमेंट केली जाते. तर नाही, ताई असेल किंवा दादा असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की मी जॉब करत नाही. तर मी हाऊसवाईफच आहे. तर 2 मुलं आहेत, त्यामुळे मला जॉब करणं शक्य नाही. चला आता पुढे आणखीन 1-2 कमेंट आहेत, त्याचं रिप्लाय मी देणार आहे. तर छोटीशी रेसिपी पाहूया. तर मी बटाट्याची भाजी कशी बनवली ती. तर बटाटे अगोदर उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही उकडूनच घेतात तर यात काही नाही. तर कोणी म्हणाल आम्ही उकडून नाही घेत का म्हणून, तर असं सांगायचं झालं. पण शेंगदाणे भाजून वगैरे घेतले, तर फोडलेसुद्धा होते, कारण आमच्या शेंगाच असतात. त्यानंतर तेल टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण मी वाटून घेतले होते, त्यामुळं हिरवं असं दिसत होतं. तिखट मसाला, काळं तिखट म्हणजे तुम्हाला टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. मुलांना पावभाजीचा मसालासुद्धा यामध्ये खूप आवडतो, कारण पुरी भाजी मी बनवणार आहे, तर त्यामुळे त्यांना थोडीशी पावभाजीसुद्धा टाकली तर खूप भारी आवडीने खातात. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं, त्यामुळं काय होतं, घट्टपणा येतो भाजीमध्ये. बटाट्याची भाजी अवधच घट्ट असते, पण थोडंसं चव त्याची बदलते. बरेच जण टाकत नाही, तर आमच्या इकडे टाकतात. त्यानंतर आता मी पुऱ्या बनवणार आहे. तर कितीही पुऱ्या बनवल्या तरी एक 2 तरी चपात्या आम्हाला घरी बनवावंच लागतात, कारण यांना पुरी नाही आवडत, त्यामुळे त्यांना 2 चपात्यासुद्धा बनवल्या होत्या. तर अगोदर मुलांचं आवरून घेत आहे मी, त्यानंतरच मग त्यांना मी चपाती बनवून देईन. तर मुलांचा स्कूलचा टायमिंग लवकर असतो, त्यामुळे त्यांचं अगोदर करावं लागतं. तर तुमचे काही क्वेश्चन असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची उत्तरंसुद्धा देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर आणखीन एक कमेंट अशी येते की ताई तू कुठं राहते? तर मी लातूरमध्ये राहते. खूप वेळा मी सांगितले, पाठीमागेसुद्धा मी बरेच वेळेस सांगितले, तरीसुद्धा नवीन सबस्क्राईबर जे असतील त्यांना माहिती नसेल. आणखीन परत सांगते की मी लातूरमध्ये राहते. तर जवळपास आता मुलांच्या डब्याची तयारी झालेली आहे. तर आता त्यांना डब्बा भरून देते अगोदर, त्यानंतर बाकीच्या पुऱ्या मी बनवणार आहे. तर छान अशी भाजीसुद्धा झाली होती, कारण इतका खमंग याचा वास येत होता, खूप भारी येत होता. त्यानंतर छोट्याच पुऱ्या बनवल्या होत्या, कारण मुलांना काय होतं, मोठ्या पुऱ्या आवडत नाहीत. एकदम छोट्या साईजच्या पुऱ्या मी बनवलेल्या होत्या. थोड्याशा 2 जास्त देण्यात येतात, पण खूप छान आवडीने खातात मुलं. तर चला आता मुलांचा डब्बा देऊया आणि त्यानंतर मला 2 चपात्यासुद्धा टाकायच्या आहेत. प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती नक्कीच असते की त्यांना चपाती पाहिजे असते, कारण एका ह्याच्यामध्ये बायकांचं. यानंतरचा व्हिडिओ मला काही घेणं शक्य झालं नाही, त्यामुळे मी इथेच व्हिडिओ संपवणार आहे. तर बाय सर्वांना.